सध्या हवामानाचे देशभरामध्ये वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात। दक्षिण भारतामध्ये एकीकडे पावसाचं सत्र सुरू आहे तर दुसरीकडे आपण पाहतोय की मुंबईमध्ये हवेमध्ये गारवा वाढलेला आहे। महाराष्ट्र आणि मध्य भारतात हळूहळू थंडीची चाहूल लागायला सुरुवात झालेली आहे। हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील काही दिवसात महाराष्ट्रासह मुंबई आणि देशाच्या पश्चिम आणि मध्य भागात किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसनं घट होण्याची शक्यता आहे। आज ठाण्यामध्ये डोंबिवलीमध्ये सुद्धा थंडीची चाहूल लागल्याची माहिती नागरिकांकडून मिळते। राज्यातील नागरिकांना थंडीचा स्पर्श आता जाणवायला सुरुवात झालेली आहे। यावर्षी मागील 25 वर्षाच्या तुलनेत थंडी थोडी जास्त पडणार असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। मुंबईची स्कायलाईन आपण पाहतोय, सर्वत्र धुक्याची चादर पसरलेली आहे आणि त्यासोबतच मुंबईमध्ये आज हवामान अंशतः ढगाळ राहणार आहे। तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 21 अंश सेल्सिअस इतकं राहील असं बोललं जात आहे। विदर्भात थंडीची चाहूल अधिक स्पष्टपणे जाणवते। नागपूरमध्ये किमान तापमान 17 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे। सकाळी संध्याकाळी गारवा वाढणार आहे। त्यासोबतच मुंबईमध्ये सुद्धा जे तापमान आहे त्यामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसनं घट होण्याची शक्यता वर्तवली जाते। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।